आतापर्यंत अनेक गद्दार आमच्यातून निघून गेले, मात्र तुमच्यासारखे कडवट शिवसैनिक सोबत असेपर्यंत शिवसेना संपणार नाही. उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदार आमदारांवर हल्लाबोल. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. यवतमाळ, वाशिम, हिंगोलीमध्ये आज ठाकरेंचा दौरा. संजय देशमुखांच्या मतदारसंघात ठाकरेंची पहिली सभा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकाच विमानानं प्रवास. प्रवासी विमानातून मुंबईहून नागपूरला जाताना ठाकरे फडणवीस एकत्र. संजय राऊत, आदित्य ठाकरेंसह इतर नेतेही उपस्थित. एकत्र विमान प्रवासाला जाताना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकमेकांची विचारपूस आणि हस्तांदोलन. तर आम्ही तिघे भेटलो, हीच मोठी बातमी, फडणवीसांची प्रतिक्रिया. ठाकरे आणि फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास हा निव्वळ योगायोग. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. तर फडणवीस ठाकरेंचं प्रेमाचं आणि भावाचं नातं. राजकारणामध्ये आम्ही एकमेकांचे वैरी नाही. भाजपा आमदार प्रसाद लाड यांचं भाष्य. ठाकरे फडणवीसांच्या भेटीमध्ये काही विशेष वाटत नाही. 2019ला घडलेल्या राजकीय परिस्थितीची फडणवीसांना जाणीव. मंत्री शंभूराज देसाई यांचं भाष्य. ठाकरे आणि फडणवीसांच्या एकत्र प्रवासामुळे आम्हाला असुरक्षित वाटण्यासारखं काही नाही. फडणवीसांवर 100% विश्वास. फडणवीस शिंदेमधील एकजूट घट्ट. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. पुण्यातील कार्यक्रमात पहिल्या रांगेमध्ये बसण्यावरून भाजप खासदार आमदारांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वाद. मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही, असं अभिमन्यू पवार म्हणाले. मेधा कुलकर्णींचा आरोप. हा जागेचा नाही तर जातीचा वाद. अभिमन्यू पवारांनी मला टार्गेट केलं. मेधा कुलकर्णी भाऊक. तर मी कोणताच जातीवाचक शब्द वापरला नाही. अभिमन्यू पवारांकडून दिलगिरी व्यक्त. खासदार ओमराजे निंबाळकर आणि श्रीकांत शिंदे तिरुपती बालाजीच्या चरणी. दोघेही केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असल्याची माहिती. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी बालाजीला साकडं घातल्याची चर्चा. 10व्या आरोपीला अटक का नाही? पुरावे नष्ट करण्यासाठी तो बाहेर आहे का? धनंजय मुंडेंचा खासदार सोनवणेच्या मुलावर निशाणा. तर माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न. भावाला न्याय द्या. मयत विलास घुलेंचे बंधू रमेश घुलेंचे एसआयटीला पत्र. खासदार बजरंग सोनवणेंच्या निवासस्थानी एसआयटीच्या पथकासह फॉरेन्सिक टीमकडून तपास. विलास घुले हत्या प्रकरणामध्ये सौरव सोनवणेंचे पुरवणी जबाबामध्ये नाव असल्यानं चौकशी. तर चूक असल्यास मुलाला अटक करा, मात्र विनाकारण अडकवू नका, सोनवणेंची भूमिका. दिल्लीमध्ये 2 गुजराती बसलेत म्हणून तुम्ही काहीही करू शकता का? राज ठाकरेंनी जैन शिष्टमंडळाला सुनावलं. राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्याशी वाद घालू नका, राज ठाकरेंचा इशारा वजा सल्ला. केतन अग्रवाल हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. सिया गोयल चेतनच्या अडचणीत वाढ. वरळी सीलिंग करून उडी मारून एकाची आत्महत्या. टॅक्सी थांबवून सीलिंग करून अचानक उडी मारली. आर्थिक बाबींमुळे अडचणीत असल्याच्या तणावातून आत्महत्या केल्याचा संशय. चौकशी सुरू. व्हेनेझुएलातील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताचं ऑपरेशन अमिस्ताद. 2 विमानं व्हेनेझुएलाच्या दिशेनं झेपावली. औषधं आणि भीष्मक ट्यूब पाठवले. नागपुरात शिवरायांच्या 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. महाल परिसरामध्ये शिवसैनिकांची मोठी गर्दी. ढोल ताशांचा गजर आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचा थरा. दहीहंडी सरावादरम्यान गोविंदांना 75 दिवसांसाठी 10 लाखांचा अपघाती विमा संरक्षण. तर उपचारासाठी 2 लाखांपर्यंत खर्चाची हमी. गोविंदांसाठी विशेष विमा कवच लागू.